पडेताई आहे. आहेत का? हा, आत्ताच विचारा काय म्हणजे पुढे जायच्या आधी. तुम्ही काल कदाचित नव्हता वाटतं. हा, काल नव्हते मी. बर, काल आपण तर्कज्ञान बघितलं. बर. हा, तर्कज्ञान म्हणजे काय? व्याप्तीचं ज्ञान. व्याप्ती म्हणजेच व्याप्ती ज्ञान. अविनाभाव संबंध. अविनाभाव संबंधच म्हणजे व्यभिचार गंधरहित संबंध विशेष. तर्कज्ञान. म्हणजेच काय? अन्यथा अनुपपत्ती. म्हणजे अन्यथा उपलब्धी असत नाही. म्हणजे अग्नीशिवाय धूर असत नाही, आणि धूर असला तर अग्नी असतोच. म्हणून हे काय झालं? धुराची अग्नीसोबत काय आहे म्हणले? व्याप्ती आहे. आणि हे व्याप्तीचं ज्ञान पक्क पाहिजे. काय शहाबाबी, आत्ताच तुमचं नाव घेतलं होतं, आत्ता जॉईन झाला बघा तुम्ही. हो सर. हा, मग व्याप्तीचं ज्ञान म्हणजे तर्कज्ञान, आणि त्या तर्कावरून मग अनुमान काढलं जातं. मग व्याप्ती म्हणजे नेमकं लक्षात आलं का तुमच्या आता? हो हो. काय चंडके वहिनी? व्याप्ती म्हणा, अविनाभाव संबंध म्हणा, अन्यथा अनुपलब्धी म्हणा, अन्यथा अनुपलब्धी म्हणजे काय? की त्याशिवाय ते उपलब्ध जे असत नाही. असताना जे असतच आणि जे नसताना जे नसतच. बरोबर आहे. जे नसताना जे नसतं आणि जे असताना जे असतं, हे बरोबर आहे. पण जे जे दोन्ही जे वेगवेगळे, आलं का लक्षात? म्हणून त्याला नावं वेगवेगळी द्यायची. पहिली गोष्ट असली तर दुसरी गोष्ट असतेच, आणि दुसरी गोष्ट नसले तर पहिली गोष्ट नसतेच. असं असेल तर त्या दुसऱ्या गोष्टीची पहिल्या गोष्टीसोबत काय आहे? व्याप्ती आहे. म्हणजे अग्नी नाही तर धूर नाहीच, आणि धूर असेल तर अग्नी असतोच. तर धुराची अग्नीसोबत व्याप्ती आहे. उलट नाही लावायचं बरं का. तर्कामध्ये खूप लोक चुकतात. साध्य साधन लावायचं ना. हा, साधनाच्या अभावात साध्याचा अभाव, आणि साध्याच्या सद्भावात साधनाचा सद्भाव. नाही, चुकले बरोबर ते. आहे का? उलट बोलले का? हा, उलट बोलले. परत सांगा बर. साधनाच्या सद्भावात साधनाच्या अभावात साध्याचा अभाव, आणि नाही नाही नाही, साध्याच्या चुकलं चुकलं सद्भावात चुकलं चुकलं. उलट सांगताय. हा, सांगा उलट करून. साधनाच्या सद्भावात, अभावात अभावात नाही, साध्याचा. सद्भावात. साधनाच्या सद्भावात साध्याचा सद्भाव, हा, आणि साध्याच्या अभावात साधनाचा अभाव. बघा आता, नीट लक्षात ठेवा. म्हणजे व्याख्या तर पाठ कराच, नाही असं नाही, पण भावार्थ लक्षात घ्या. अविनाभाव किंवा जीव आणि ज्ञानाला पण लागतं ना. हा, सांगतो की आता. हा, सांगतो. कारण का माहितीये का? पाठ केलेल्या व्याख्या विसरण्याचा संभव असतो, धोका असतो. पण समजावून घेतलेली व्याख्या मात्र कधी विसरत नाही. भले तसेच्या तसे शब्द येणार नाहीत, पुढं मागं होतील, परंतु व्याख्या मात्र नक्की लक्षात राहते, येईल. म्हणून व्याख्या समजावून घ्या पाठ करण्यापेक्षा. अन्यथा उपपत्ती म्हणा किंवा उपलब्धी म्हणा. अन्यथा अनुपलब्धी. अन्यथा म्हणजे काय? नाही तर.
नीट लक्ष द्या. मी काय तुम्हाला दिसतोय ना हा फळा? हो हो दिसतोय हा. दिसतोय दिसतोय. अन्यथा याचा अर्थ काय? नाही तर. अन म्हणजे काय? नाही. आणि उपलब्धी म्हणजे काय? उपलब्धी किंवा प्राप्ती. नाही तर नाही प्राप्ती म्हणजे प्राप्ती नाही. नाही तर म्हणजे काय? अग्नी नाही तर धूर नाहीच. आलं का लक्षात आता? आलं लक्षात? नाही तर म्हणजे काय? की साध्य नसेल. काय? ह्याला म्हणा पहिली गोष्ट जेवण. आहे की नाही? तुम्ही जे जे दोनदा वापरलं की नाही, त्यातलं हे जे पहिलं साध्य नसेल तर साधन. हा, हे माईक ऑफ करा तुमचा फडेताई. हा, साध्य नसेल तर साधन नाहीच. ह्याला जे टू म्हणा. तुम्ही जे जे वापरत होता का नाही, ह्याला जेवण म्हणा, ह्याला जे टू म्हणा. नाही तर अन्यथा अन उपलब्धी. नाही तर नाही प्राप्ती म्हणजे प्राप्ती नाही. हे नसेल तर ह्याची पण प्राप्ती नाही. म्हणजे अग्नी नाही तर धूर नाहीच. आणि धूर आहे. आता अस्थि कडून घ्यायचं. धूर आहे तर अग्नी आहेच. त्याला तत्वोत्पत्ती पण म्हणतात का? हो, तत्वोत्पत्ती बरोबर. मग आलं का आता शाबाबी लक्षात? हो सर, तत्वोत्पत्तीची फोड काय? तथा उत्पत्ती. हे असेल तर हे असतच. अस्थिरूप व्याख्या सांगितली तर तत्वोत्पत्ती म्हणायचं. आणि नास्तिरूप व्याख्या सांगितली तर अन्यथा अनुपलब्धी म्हणायचं. हा हा हा. म्हणजे इथं तत्वोत्पत्ती मध्ये धूर आहे तर अग्नी असते, तत्वोत्पत्ती झालं. हा, आणि अग्नी नाही तर धूर नाही, हे अन्यथा अनुपत्ती झालं. अन्यथा अनुपत्ती अन्यथा झाली. हा. अनुपपत्ती म्हणा, अनुपलब्धी म्हणा, एकच. अन्यथा प्राप्ती नाही. म्हणजे नास्तिक कथनचं अन्यथा येतं आणि हा, अस्ति कथनचं तत्वोत्पत्ती येतं. ओके. आलं का फडे ते लक्षात? हा थोडस बंद म्हणजे आउट हे झाले होते, फोन आला होता त्यामुळे माझं हे डिस्कनेक्ट झालं का? बर बर, ठीक आहे, काय हरकत नाही. आता फोन करणाऱ्याला काय माहिती, बिचारायला तुम्ही स्वाध्याय करताय ते असं आहे ना. ठीक आहे. मग काय? अग्नी नाही तर धूर नाही म्हणजे अन्यथा अनुपपत्ती. आलं का वैशालीताई लक्षात? वैशालीताई जैन आणि वैशालीताई गांधी. हो हो हा हा. हो हो दोन. हा. म्हणजे दोन व्याख्या आहेत बघा. अन्यथा अन उपपत्ती. उपपत्ती म्हणजेच प्राप्ती. उपपत्ती म्हणा, उपलब्धी म्हणा. अनुपलब्धी यालाच काय म्हणतात? उपलब्धी. उपलब्धी. आणि हे उ ह्या न पाय मोडक्या न मध्ये मिसळलं तर काय होणार? न ला पहिला उकार येणार. अन्यथा अनुपलब्धी. अनुप है की नाही? उपलब्धी. अन्यथा अनुपलब्धी. मग काय अन्यथा? साध्य अन्यथा. म्हणजे साध्य नसेल
तर साधन नाहीच, त्याला म्हणतात अन्यथा अनुपलब्धी किंवा अनुपपत्ती. आणि काय तथोत्पत्ती, तथा उपपत्ती. तथोत्पत्ती हे अन्यथा अनुपपत्ती आहे की नाही. अनुपलब्धी म्हणा, अनुप्राप्ती म्हणा, सगळ्याचा अर्थ एकच. आणि तथा उपपत्ती, मग हे आ अधिक उ काय झालं, ओ झालं. म्हणून काय झालं, तथोत्पत्ती. उपपत्ती म्हणा, तथोपपत्ती, तथा उपपत्ती. मग तथोत्पत्ती म्हणजे काय, साधन असेल तर साध्य असणारच. आलं का लक्षात आता? हो हो आलं. आलं चंडकेवाणी लक्षात? हो आलं. मग तथोत्पत्ती आणि अन्यथा अनुपपत्ती काय आहे, एकमेकाच्या विरुद्ध व्याख्या आहे. एक नास्ती रूपाने सांगती, एक अस्ती रूपाने सांगती. तथोत्पत्तीमध्ये काय, साधन असेल तर साध्य असणारच. आणि अन्यथा अनुपपत्तीमध्ये काय, साध्य नसेल तर साधन नसणारच. अग्नी नाही तर धूर नाहीच, आणि धूर आहे तर अग्नी असणारच. अशी व्याप्ती ह्याला म्हणतात व्यभिचार गंधरहित संबंध विशेष. कशाचा, साधन आणि साध्याचा. आलं का शाभावी लक्षात? व्यभिचार गंधरहित म्हणजे काय, जिथं व्यभिचाराचा वास सुद्धा येत नाही. धूर असला तर अग्नी असलाच पाहिजे. असा कधीही व्यभिचार होत नाही की धूर आहे परंतु अग्नी नाही, तर काय झालं म्हणायचं, व्यभिचार झाला. मग जिथं व्यभिचाराचा वास सुद्धा येत नाही असा काय पाहिजे, संबंध विशेष पाहिजे, तर त्याला तर्क म्हणायचं. आणि कदाचित तुम्ही मागच्या कुठल्या तरी प्रवचनाला नसाल, कालचा माझा संदर्भ त्या गोष्टीचा होता. कुठल्या गोष्टीचा, तर समजा एका विद्वानानं प्रवचनात सांगितलं, काय सांगितलं, म्हणला अखंड आत्मानुभव नाही. आणि तर्क काय देतोय, अखंड पुस्तक वाचत नाही. तर हे कथन बरोबर आहे का, असं मी काल सांगत होतो. तर हे कथन बरोबर नाही. कारण ह्याला जर साधन म्हणलं आणि ह्याला जर साध्य म्हणलं तर काय पाहिजे, अखंड आत्मानुभव नसेल तर अखंड पुस्तक वाचताच यायला नाही पाहिजे. आलं का लक्षात? आणि अखंड पुस्तक वाचलं तर अखंड आत्मानुभव पाहिजेच. तथोत्पत्ती नाही का, तथोत्पत्ती तथा उपपत्ती. तथोत्पत्ती म्हणजे सर व्याप्तीमध्ये तथोत्पत्ती आणि अन्यथा अनुपलब्धी अनुपपत्ती, दोन्ही अन्यथा अनुपपत्ती हा आणि तथोपपत्ती हा दोन्ही काय पाहिजे. म्हणजे अस्ती आणि अस्तीचं कथन आणि हो, नास्तीचं कथन दोन्ही पाहिजे. पण दोन्ही पैकी एक सांगितलं तरी दुसऱ्याचं कथन होतं. मग एकानं काय असा तर्क लावला, मग तो तर्क बरोबर आहे का, काय आहे, तथोत्पत्ती लावलं तर अखंड पुस्तक वाचलं कुणी, त्या गौतम नावाच्या ब्राह्मणानं.
गंधर होण्यापूर्वी काही तास तो गौतम गंधर कोण होता? दाढीवाला बाबा होता, ब्राह्मण साधू, 500 आचार्य ब्राह्मणांना शिकवणारा विद्वान आचार्य ब्राह्मण. मग तो काय करत होता? अखंड पुस्तक वाचत असेल की नाही? तो त्याला काय अवघड आहे का हो? तेवढा क्षयोक्षम असणारा अखंड पुस्तक वाचतो. मग तत्वोत्पत्तीप्रमाणे काय व्हायला पाहिजे? मग त्याला शुद्धात्मानुभूती आहे. असं सिद्ध होईल का नाही? मग हे कथन बरोबर आहे का? त्याला शुद्धात्मानुभूती होती का त्यावेळी? काय वैशालीच आहे? नाही होते. कशी असेल? मग तत्वोत्पत्ती लागली का तिथं? नाही. मग हा तर्क आहे का? अहो हे कुतर्क आहेत. लोक प्रवचनाच्या ओघात सांगतात. तिथं प्रेरणा द्यायची इच्छा असेल तर तिथपर्यंत ती भावना चांगली आहे, पण शब्दशः अर्थ घेऊन मग त्याचा शिष्य काय करायला लागतो? नाही म्हणला मी अखंड पुस्तक वाचलं तरच मला आत्मानुभव होईल. आणि मग आमची एखादी निकितासारखी मुलगी असते, अहो तिला जेवायला वेळ नाही, ती केव्हा अखंड पुस्तक वाचणार? मग तिने आत्मानुभूतीपासून वंचित राहायचं का? आलं का लक्षात? त्या नरकात कोण जातंय पुस्तक द्यायला? त्या सिंहाला कोणी पुस्तक दिलं होतं वाचायला? आलं का लक्षात? म्हणून एक तर प्रेरणा द्या तुम्ही, परंतु कुतर्क एकतर करू नका. आणि प्रेरणा देताना जर शिष्य तेवढा प्रगल्भ असेल तर ठीक आहे, नाहीतर शिष्यानं चुकीचा अर्थ घेतला म्हणजे तोच अर्थ प्रसारित होतो मग सगळ्या गावभर. आणि मग ते सगळे जयपुरी लोक काय म्हणतात? मग नाही म्हणले, ते म्हणले अखंड पुस्तक वाचलं पाहिजे तरच अखंड आत्मानुभव होतो. मग विचारतात आपल्याला, तुम्ही कुठलं अखंड पुस्तक वाचलं? नाही बाबा. मग म्हणजे तुम्हाला आत्मानुभव नाही. अरे महाराजापाशी एक जण गेलाय, द्रव्य गुण पर्याय समजावून घेतली आणि हा मी ध्रुव आहे असं जाण म्हणले महाराज. जाणलं त्यानं, झाला ना बाबा अखंड आत्म्याचा अनुभव. आलं का लक्षात? मग हे फसवणूक जी होती आपली, ते जर आपल्याला तर्क कसा लावायचा हे जर माहीत असेल, अन्यथा अनुपपत्ती किंवा तथोत्पत्ती म्हणजे काय हे जर आपल्याला माहीत असेल, तर मग आपण फसणार नाही. मग म्हणले ते पूछ वाला झूल सकता है चैतन्याचा झुला, तो मुछ वाला क्यों नहीं झूल सकता. प्रेरणा देण्यापुरतं ठीक आहे बाबा, पण असा काय नियम आहे का? समजा एखादा जीव इथनं मेला आणि स्वर्गात उत्पन्न झाला, मिथ्या दृष्टी जीव, मग स्वर्गात मिशा पण नाही आणि शेपुटी नाही, मग काय त्याला सम्यक दर्शन होणार नाही का? आलं का लक्षात? व्याप्ती कशी लावायची असते बाबांनो? उगाच काहीतरी बोललं, काहीतरी लाघवी बोललं, काहीतरी पल्लवी बोललं, लोकांना कानाला बरं वाटलं, लोकांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे ते सत्यवचन आहे का? आलं का लक्षात? आणि आगमाचा सुद्धा सगळा असा विपर्यास करतात, कुठलं तर वाक्य वाचतात आणि कुठं तर घुसळतात. आलं का लक्षात? म्हणून सांगतो मी की बाबांनो, ह्या लोकांचे प्रवचन वाचताना ऐकताना सावध राहावा, आपली बुद्धी शाबूत ठेवा. नाहीतर बहुसंख्य लोक काय आहे, नुसतं आपल्या टाळ्या वाजवत जी 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 म्हणत मागं जातात. काय आहे त्याला अर्थ? मग कुणी ह्याच्या मागे जातं, कुणी त्याच्या मागे जातं. शेवटी प्रमाण काय आहे बाबांनो? आपलं ज्ञान प्रमाण आहे. आपल्या ज्ञानाने बुद्धीनं तपासावं लागेल की नाही आपल्याला? जर असं कन्फ्युजन होत असेल तर. म्हणून हे माहीत पाहिजे. नाहीतर मग काय पाहिजे? सरळ अध्यात्म योगी पशी गेलं, द्रव्य गुण पर्याय समजून घेतली, हा मी शुद्ध चिदानंदात्मा आहे जाणलं,
काम भागते. पण जिथं बुद्धिभेद होतो तिथं आम्हाला असं अन्यथा अनुपपत्ती, तत्वोत्पत्ती म्हणजे व्याप्ती म्हणजेच अविनाभाव समजावून घ्यावा लागतो. आणि अविनाभाव व्याप्ती बसली तरच तो तर्क आहे. त्या व्याप्तीचं ज्ञान म्हणजे तर्क. आणि तो तर्क आत्ता वापरून आत्ता आम्ही अनुमान करू शकतो, साधनावरून साध्याचं ज्ञान करू शकतो. त्याला काय म्हणायचं? अनुमान ज्ञान. तर काल आपण अनुमान ज्ञानाची सुरुवात केली होती. म्हणून शब्दाचे अर्थ लक्षात घ्या तुम्ही व्याख्या पाठ करण्यापेक्षा. अन्यथा अन उपपत्ती. अन्यथा अन म्हणजे नाही, उपपत्ती म्हणजे प्राप्ती. अन्यथा प्राप्ती नाही म्हणजे काय? साध्याशिवाय साधनाची प्राप्ती नाही. आणि तथोत्पत्ती म्हणजे काय? साधन जिथं आहे तिथं साध्य आहेच. तथा उपपत्ती म्हणजे तथा म्हणजे ते असेल तर त्याची दुसऱ्याची उपपत्ती आहेच, म्हणजे प्राप्ती आहेच. साधन असेल तर साध्याची प्राप्ती आहेच. आलं का लक्षात? असे काहीतरी लावता तो तर्क. आणि म्हणूनच मग त्या ध्यान शिबिरावर टीका करतात. ध्यान काय म्हणले? हे म्हणले ते डोंगरात जाऊन बसायचं म्हणले, असं तपश्चर्या करायचं. म्हणजे तर्क कशाची व्याप्ती लावली बाबा तू? बाह्य पदार्थाची, बाह्य वातावरणाची व्याप्ती कुणासोबत लावतोस? आपल्या ध्रुव स्वरूपाला आपलीच पर्याय जाणणार आहे. तिथं बाहेरचा काय संबंध आहे? अहो त्या समोशरणात किती लोक असतात, आणि तिथं भावलिंगी संत असतात का नाही? आणि ते भावलिंगी संत अंतर्मुहूर्तात आत्मानुभव घेतात का नाही? अंतर्मुहूर्तात आत्मानुभूती नाही घेतली तर ते भावलिंगी संतच राहणार नाही, द्रविलिंगी होऊन जातील. आणि तिथं कुठला डोंगर, दर्या आणि काय आहे म्हणजे तपश्चर्या आहे का? अहो एअर कंडिशन सारखं वातावरण असतंय तिथं. काहीतरी गंमत सांगतात. आहार करताना काय क्षणात आत्मानुभूती करत नसतील का महाराज? मग आत्मानुभूती म्हणजे ध्यान आहे. ते ध्यानाच्या व्याख्यात चुकून टाकल्या आणि मग टीका करतात. कुणी ध्यान शिबिर घेत असेल तर त्याच्यावर टीका करतात आणि काहीतरी असा कुतर्क देतात. काय शाहबाबी 95 साली मी तिथं नाशिकला आलो होतो ट्रेनिंगसाठी परळीहून. आणि तिथं त्या दशलक्षण पर्वामध्ये हुकुमचंद भारीला आले होते आणि मी सहज देवळालीला गेलो होतो दर्शनाला मंदिराच्या. तिथं बसलो मी ऐकत. असंच काहीतरी ध्यानाबद्दल बडबडले होते. मग दुसऱ्या दिवशी मी गेलो, बोलायलाच तयार नाही. नाही म्हणले माझा दात दुखतोय म्हणले, आता मला डॉक्टरकडे जायचंय. बरं म्हणलं जावा, काय मला बोलणं शक्य नाही म्हणले. ठीक आहे म्हणलं, जय जिनेंद्र. आलो. याला ऐकायची इच्छा नाही त्याला कोण सांगणार? आणि सांगूनही ऐकलं असतं का माहित नाही. त्यांना मी एकच सांगितलं, म्हणलं तुम्ही त्या नय चक्रामध्ये संग्रह नय लावलात आणि काय म्हणतायत द्रव्यार्थिक नय तो का? तर म्हणतात दृष्टी सामान्यावर असते म्हणजे ध्रुवावर असते. म्हणलं दृष्टी म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मग सम्यक दृष्टीची दृष्टी सामान्यावर ध्रुवावर असते तर सम्यक दृष्टीला पर्यायार्थिक नयच सिद्ध होणार नाही, द्रव्यार्थिक नयच मानावं लागेल 24 तास त्याची दृष्टी जर सामान्यावर असते तर. कारण दृष्टी म्हणजे श्रद्धा आणि सम्यक दृष्टीला तर निज ध्रुव शुद्धात्माची श्रद्धा सतत असते. मग त्याचे सगळेच नय द्रव्यार्थिक मानावे लागतील, पर्यायार्थिक नयच त्याला सिद्ध होणार नाही. मग ते सामान्य म्हणजे ध्रुवाचं कथन नाही तिचं संग्रह नयामध्ये, सादृश्य सामान्यतेच्या अपेक्षेने सांगितलेलं. आणि सादृश्य सामान्य सांगितलं का नाही जयसेनाचार्यांनी? बघितलं का नाही आपण पहिल्या अध्यायात?
अहो त्या परीक्षामुख सूत्रामध्ये सुद्धा दिलं नाही का, सामान्य दोन प्रकारचे, ऊर्ध्वता सामान्य आणि सादृश्य सामान्य. जयसेनाचार्य सांगतात आणि अमृतचंद्राचार्य त्यांच्या पुढे जाऊन एक पाऊल सांगतात, विस्तार सामान्य. मग कुठं हे नुसतं शब्द चिवडतात हो लोक. आणि ज्यानं जास्त शब्द चिवडले तो जास्त मोठा पंडित, आणि त्याच्या मागे हे सगळे मेंढर आहेत जी 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 करायला. काय कमाल. वैयक्तिक टीका करू वाटत नाही मला, म्हणजे माझी लायकी नाही तेवढी, माझी पंडितकी नाही, मी पंडित नाही. परंतु ज्यावेळी हे मूर्ख लोक अध्यात्मयोगीला विरोध करतात, ध्यानाला विरोध करतात, आणि म्हणले हट, म्हणले असा आत्मानुभव होतच नसतो, त्यावेळी मग चीड येते. अरे होत नसतो म्हणजे आम्ही करतो ना बाबा, आणि तुला सांगतो बस पुढं. कसा होत नाही आत्मानुभव? शुद्धात्मानुभूतीच्या व्याख्याच चुकवल्यात ह्या लोकांनी सगळ्या, ध्यानाच्या व्याख्याच चुकवल्यात. खर तर त्या सामान्य विशेषाच्या सुद्धा व्याख्या चुकवल्यात. वस्तू स्वरूपच मुळात कळालेलं नाही, आणि प्रमाण नाही तर बोलायलाच नको, सगळा गोंधळच गोंधळ आहे. आलं का लक्षात? ते महाराज असतानाच मी महाराजाकडनं ऐकलं होतं. महाराज सांगत होते, एक मा होत्या समोर बसलेल्या, महाराज सांगत होते तो हुकुमचंद भारीला असा चापकानं फटकारतो मग मला म्हणले, त्यामुळं मला सुद्धा असं मग न्यायाच्या भाषेत बोलावं लागतं म्हणजे. काहीतरी म्हणले असतील त्या की महाराज थोडस मधाळ भाषेत थोडं इकडे तिकडे झालं तर चालतंय, पण लोकांना समजेल असं सांगा. मग महाराजांनी सांगितलं, हे पंडित लोक म्हणे मला चापकाने फटकारतात, म्हणून मग मला जे काटेकोर आहे ते बोलावं लागतं, म्हणजे तुम्हाला समजू न समजू. का म्हणावं लागलं त्या अध्यात्मयोगीला असं, आहे की नाही? कारण तो ध्यान सांगतोय, आत्मानुभव घ्या म्हणून सांगतोय, आणि हे काय सांगतायत, हेच म्हणले ते ध्यान बिन आत्मानुभव, शुद्ध आत्मानुभव नाही म्हणले, हे सगळी पुस्तकं वाचा, आम्ही अनुवाद केलेली. अरे कोण तू? मिथ्यादृष्टी. तू सांगितलेलं काय? आगमाभास, आगम नाही. आणि तू सांगितलेला उपदेश ऐकून कुणाला सम्यक दर्शन होणार? आलं का लक्षात? म्हणून कधी कधी चीड येते मला ते शब्द ऐकले की, आणि ह्या जंजाळामध्ये मी स्वतः फसलेलो होतो त्या काळात, आणि कसं बाहेर आलो माझं मला माहिती आहे. आणि तुम्ही त्या गुंत्यात फसू नये म्हणून मग मला असं एकदम उचंबळून येतं की तुम्हालाही सांगावं बाबांनो, कितीही मोठी नावं असू द्या, ती एक जात मिथ्यादृष्टी लोक आहेत, हे आत्मानुभवापासून वंचित आहेत. काय सांगावं? म्हणजे टीका करण्यासाठी नव्हे, पण खरोखर जर बाह्य क्षयोक्षम एवढा असूनही जर चुकत असतील तर काय त्यांची भवितव्यता, आपण काय करणार त्याला? वाईट वाटतं कधी कधी की बाबा एवढं क्षयोक्षम आहे, एवढी बुद्धी आहे, आणि ही सहज समजण्यासारखी गोष्ट आहे, हो समजत नाही त्यांना. काय करावं? काहीही व्याप्ती लावतात. जाऊ दे, आहे की नाही? नाभ्येती किं शिशो परिपालनार्थ. मग का लिहावं लागलं मला हे आलाप पद्धतीचा अनुवाद? का करावा लागला भावानुवाद? माझी योग्यता आहे का? नाही माझी योग्यता. पण शेवटी आपल्या लेकराला वाचवण्यासाठी ती हरिणी सिंहाच्या अंगावर धावून जाते कने, तसं मला अत्याधिक प्रेम आहे त्या अध्यात्मयोगी बद्दल आणि त्यांनी सांगितलेल्या ह्या जिनवानी बद्दल.
म्हणून मग मी पण असं ढुसणी मारायला जातो. चुकीचं आहे, रागद्वेष नकोत, पण रागद्वेष नकोत म्हणून कुणालाही नमस्कार. विनय मिथ्यात्व आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे, जे असत्य आहे ते असत्यच आहे. कितीही मोठा पंडित असू दे, आत्मानुभवापासून वंचित आहे तर मिथ्या दृष्टीच आहे. मग काही जण आत्मानुभूतीला न ज्ञानात्मक मानतात. आत्मानुभूती न ज्ञानात्मक नाही बाबांनो, स्वसंवेदन प्रत्यक्ष आहे. आणि काही जण आत्मानुभूतीचा विषय ध्रुव पर्यायवान घ्या म्हणतात. ध्रुववान द्रव्य हा आत्मानुभूतीचा विषय आहे. मग त्या वस्तूमध्ये पर्याय आहे का नाही? आहे बाबा, पण आत्मानुभूतीच्या वेळी ती जाणली जात नाही पर्याय. आत्मानुभूतीच्या वेळी ध्रुव स्वरूपच जाणलं जातं, आणि ध्रुव स्वरूपासोबत पर्याय जर जाणली गेली तर ती आत्मानुभूती नाहीच. आणि मग काहीतरी उगा आपलं नाही ती बुद्धी लावतात नसलेली. ठीक आहे, तर अनुमानाचे आता दोन भेद, स्वार्थानुमान और परार्थ अनुमान, इस प्रकार दो भेद है. पान नंबर 156. स्वार्थानुमान, परोपदेश की अपेक्षा न करके जो स्वयं ही निश्चित जाने हुए धूमादिक साधन के ज्ञान से और पहले तर्क से जाने गए व्याप्ति के स्मरण सहित पर्वत आदि धर्मी में अग्नि आदि साध्य धर्म का परोक्ष ज्ञान होना स्वार्थानुमान है. हाँ, वाचा बर शाह भाभी, समझो कि अभी आपने पर्वत पर धुआं देखा, यानी आपको पर्वत और धूम का प्रत्यक्ष ज्ञान हो गया. आपके पास धूम और अग्नि के व्याप्ति का ज्ञान यानी तर्क मौजूद है. अब आपने प्रत्यक्ष ज्ञान और तर्क के स्मरण का उपयोग करके वहाँ पर्वत पर अग्नि है क्योंकि वहाँ धूम है ऐसा जाना. वहाँ धूम के ज्ञान से पर्वत पर होने वाले अग्नि का ज्ञान अनुमान है, और यह अनुमान ज्ञान परोपदेश की अपेक्षा न करके आपने स्वयं किया, यानी आपने स्वयं ही साधन से साध्य का ज्ञान किया, इसलिए यह स्वार्थानुमान है. उसकी संदृष्टि निम्न प्रकार की होगी. मैं स्व यानी भाव प्रमेय, यह संवेदन प्रामाण्य सहित प्रत्यक्ष है. उस पर्वत पर अग्नि है क्योंकि वहाँ धूम है ऐसा जानता हूँ. आता बघा, अर्थ मग काय काय झालं नीट लक्ष करा. बघा, हा डोंगर आहे आणि इथं आपण उभे आहोत. या बाजूला इथून असा धूर येत आहे. म्हणजे काय असणार आहे, इथं कुठेतरी आग लागली. मग मला आग दिसती का? डोंगर आडवा आहे, मी काय पाहतोय? धूर आहे. म्हणजे पहिलं ज्ञान काय होईल? मी हा धूर आहे असे जाणतो. हे काय झालं? चक्षुरेंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान. बरोबर आहे की नाही? डोळ्यांनी पाहिलं की नाही धूर? चक्षुरेंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान झालं धुराचं. नंतर काय आहे? माझ्यामध्ये तर्क आता उपलब्ध आहे. काय तर्क आहे? तथोत्पत्ती आहे ना. धूर आहे म्हणजे काय? अग्नी आहे. हा तर्क आता माझ्यामध्ये आहे, मौजूद आहे, अस्तित्वात आहे. आणि मग मी काय करतो? ह्या तर्काचं स्मरण करतो. धूर जिथं असतो तिथं अग्नी असतो बाबा.
या तर्काचं मी स्मरण करतो आणि तो तर्क आता इथं वापरतो आणि मग काय जाणतो, मी जाणतो. काय जाणतो तर ह्या डोंगरावर धूर आहे म्हणून तेथे अग्नी आहे. काय जाणलं मग मी आता, प्रत्यक्ष पाहणं वेगळं. मी अग्नी काय प्रत्यक्ष पाहिला नाही, पण मी काय पाहिलं, प्रत्यक्ष धूर पाहिला. म्हणजे साधन, ह्या धुराला म्हणायचं साधन किंवा लिंग, चिन्ह किंवा हेतू. आता हेतू शब्द येतो बघा भाभी इथं. तर धूर मी पाहिला, हे साधन आहे. ह्या साधनाचं मला ज्ञान कसं झालं, चक्षुरेंद्रिय प्रत्यक्षानं झालं. आणि माझ्यापाशी तर्क विद्यमान आहे, आता अस्तित्वात आहे माझ्यामध्ये तर्कज्ञान. आणि त्या तर्कज्ञानाचं स्मरण करून मी आता ह्या गोष्टीची त्या तर्काची सांगड घालतो आणि आता काय जाणतो, मी जाणतो. काय जाणतो, ह्या डोंगरावर धूर आहे म्हणून तेथे अग्नी आहे. इथं मी अग्नीला प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, आलं का लक्षात. पण अग्नीचं काय केलं, अनुमान केलं. ह्याला म्हणतात अनुमान. मग ते अनुमान कशावरून केलं मी, कारण धूर आहे आणि धुराची अग्नीसोबत काय आहे, तथोत्पत्ती आहे. म्हणजे धूर असला तर अग्नी हा नियमाने असतोच. म्हणून जरी मी अग्नीला प्रत्यक्ष नाही पाहिलं तरी मी अनुमानाने अग्नी आहे असं जाणलं तर ते चुकीचं नाही. आकाशात खूप उंच धूर दिसला की आपण काय म्हणतो, तिथं आग लागलेली आहे बाबा, आणि मग पळत पळत जातो ते बघायला. मग ते आपलं आगीचं ज्ञान अनुमान केलेलं चुकीचं आहे का हो, नाही. कारण का, धुराची अग्नी सोबत काय आहे, तथोत्पत्ती आहे. म्हणजेच अग्नीची अन्यथा अनुपलब्धी आहे. अग्नी नसेल तर धूर असतच नाही बाबांनो. आणि धूर आहे म्हणजे अग्नी आहेच. आलं का लक्षात. ह्याला म्हणतात तत्वोत्पत्ती. मग हे जे ज्ञान झालं धुराचं, धुरावरून अग्नीचं, त्याला काय म्हणतात, अनुमान ज्ञान. आणि मग मी धूर बघितला, माझ्यापाशी तर्क आहे आणि त्या तर्कावरून मी हे स्वतःच जाणलं, मला कुणी सांगितलं नाही. म्हणून हे काय झालं, स्वार्थ अनुमान. स्वार्थ अनुमान म्हणजे आपणच स्वतःच बघितलं, चिन्ह लिंग म्हणजे साधन, आणि त्या साधनावरून आपण साध्य ओळखलं, तर ते काय झालं, स्वार्थ अनुमान ज्ञान. याला म्हणतात स्वार्थ अनुमान ज्ञान. आलं लक्षात, आलं का लक्षात. स्वातीताई बेंडसुरे. हो आलं आलं आलं. हो सर, फक्त हे नवीन शब्द आहेत ते थोडेसे लक्षात येईल, पण हो. समजलंय सगळं सर. हा समजतंय ना, कारण आपण रोज व्यवहारात करतो तसं. काय केलं, काय नाव त्या पोरीचं, आता मला आठवं ना बघा, तुमच्या पोरीचं नाव हो, हा श्रुती. हा श्रुती बघा. चेहरा समोर आहे माझ्या पण नाव आठवणं झालं. मग श्रुतीनं काय केलं, ते गॅस असा बंद करायच्या ऐवजी असा उलटा बंद केला आणि तो बंद नाही झाला, बारीक झाला होता आणि बंद झाला. गॅस त्या बटनात फॉल्ट होता, पण गॅस चालू राहिला. तुम्ही बाहेर ना आला की काय येतो तुम्हाला, गॅसचा वास येतो. मग तुम्ही काय ओळखता, विशिष्ट वास आलेला आहे, म्हणजे त्या पोरीनं
श्रुतीनं काय केलेलं आहे, बटन चालू ठेवलेलं आहे. ओळखता का नाही? हो सर. हा, मग लाडवाचा डबा पोझिशन हल्लेली आहे म्हणजे श्रुतीनं लाडू ओळखतो का नाही? अहो रोजचं आहे आपल्या जीवनातलं. जिथं नियामक व्याप्ती आहे, नियामक म्हणजे सुनिश्चित, सुनिश्चित व्याप्ती बसते. आणि व्याप्ती म्हणजे काय? हे असलं तर हे आहे आणि हे नसलं तर हे नाहीच. साध्य नसेल तर साधन नाही आणि साधन असेल तर साध्य आहेच. तसं धूर आहे तर अग्नी आहेच. मग आपण धूर पाहिला तर ह्या धुराला काय म्हणायचं? साधन. अग्नीला काय म्हणायचं? साध्य. जे ओळखायचं आहे ते त्याला काय म्हणायचं? साध्य. ज्याच्यावरून ओळखलं त्याला काय म्हणलं? साधन. आणि हा अग्नी कुठं आहे म्हणून ओळखला आपण? तर ह्या डोंगरावर. आता मी या वाक्याची जरा व्यवस्थित मांडणी करतो. ह्या डोंगरावर अग्नी आहे, अग्नी आहे. आणि कारण दिलं, कारण तेथे धूर आहे. हे वरचं पुसू का जरा मी? मग बघा इथं धूर काय झालं? साधन. आलं लक्षात? अग्नी हे काय झालं? साध्य. अग्नी आहे हे ओळखलं ना. आणि अग्नी कुठं आहे हो? या डोंगरावर. म्हणून डोंगराला काय म्हणतात? डोंगराला काय म्हणतात? धर्मी. आता आपण जो धर्मी शिकलो होतो तो इथं नाही आहे. धर्मी म्हणजे ज्याच्या आधाराने हा साध्य धर्म राहतो, या साध्याला काय म्हणतात? साध्य धर्म. मग हा साध्य रूप धर्म ज्याच्या आधाराने राहतो त्याला म्हणतात धर्मी. मग डोंगरावर अग्नी आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता तिथं आपण धूर बघितला त्या डोंगरावर, म्हणजे त्या डोंगरावर अग्नी आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर्कामध्ये काय आहे आपल्या? जिथं जिथं धूर असतो तिथं तिथं अग्नी असतो, हा झाला तर्क. आणि अनुमानामध्ये काय आहे? त्या डोंगरावर मला अग्नी सिद्ध करायचं, कुठेही नाही, भलतीकडे नाही. मग डोंगर हा काय झाला? धर्मी. अग्नी हा काय झाला? माझा साध्य धर्म. म्हणजे जो मला सिद्ध करायचा आहे धर्म त्याला म्हणतात साध्य धर्म. जी गोष्ट मला सिद्ध करायची आहे त्या गोष्टीला काय म्हणतात? साध्य धर्म. आणि ज्याच्याद्वारे मी ती सिद्ध करणार त्याला काय म्हणतात? साधन. आलं का लक्षात? पारिभाषिक शब्द आहेत फक्त, आपण रोज व्यवहारात हे वापरतो आणि प्रयोगही करतो. साधन म्हणजे ज्याच्यावरून आपण साध्य धर्म सिद्ध करणार आहे त्याला म्हणतात साधन. जे आपल्याला सिद्ध करायचं आहे त्याला म्हणतात साध्य. आणि साध्य ज्याच्या आधाराने सिद्ध करायचं आहे त्याला म्हणतात धर्मी. किंवा धर्मी अधिक साध्य धर्म. इथं धर्म आणि धर्मी म्हणजे, धर्मी म्हणजे ज्याच्या आधाराने साध्य धर्म राहतो तो धर्मी, बर का? धर्मी अधिक धर्म याला काय म्हणतात? पक्ष. आणि साधन याला काय म्हणतात? हेतू. आलं लक्षात आता? काय शहाबाबी? हो सर. हा, साधन म्हणजेच हेतू.
पक्ष म्हणजे काय की साध्य जिथं आपल्याला सिद्ध करायचंय त्याला म्हणतात पक्ष. मग साध्य आपल्याला अग्नी सिद्ध करायचं आहे म्हणून अग्नी हे साध्य झालं. आणि कुठं सिद्ध करायचं आहे? ह्या डोंगरावर. म्हणून डोंगरावर अग्नी हा काय झाला? पक्ष. नुसता अग्नी हा काय झाला? साध्य धर्म. आणि डोंगर काय झाला? धर्मी. मग डोंगरावर अग्नी त्याला काय म्हणायचं? पक्ष. पक्ष आणि हेतू किंवा धर्मी, धर्म आणि साधन. म्हणजे धर्मी, साध्य आणि साधन. आलं का लक्षात? स्वातीताई बेंडसुरे. हो सर, खूप छान समजलं. हा, सोपं आहे, अगदी सोपं आहे. जे सिद्ध करायचं त्याला म्हणायचं साध्य धर्म. ज्याच्याद्वारे आपल्याला सिद्ध करायचं आहे त्याला म्हणायचं साधन. साधन म्हणा, हेतू म्हणा, एकच. आणि साध्य कुठं सिद्ध करायचं आहे? डोंगरावर सिद्ध करायचं आहे आम्हाला अग्नी. मग डोंगर हा काय झाला? धर्मी. मग डोंगरावर अग्नी याला काय म्हणायचं? पक्ष. पक्ष आणि हेतू. आलं का लक्षात? एवढं सोपं आहे. आहेत का काटकरताई? हो हो आहे. हा, मग थर्मल चालू आहे का? काय माहित नाही. हा, तुमच्या इथनं धूर दिसत नाही का चिमणीतनं? हा, दिसतो दिसतो. हा, मग धूर असला तर प्लांट चालू आहे की नाही? मग चंद्रपूरला आम्ही सर्व्हिसला लागल्या आम्ही एक्सपर्ट. धूर दिसला की ड्युटीला दांडी मारली. नाही म्हणले प्लांट चालू आहे, म्हणले काल बंद होता धूर. मग चालू करताना जास्त काम असतं, मग त्या दिवशी दांडी मारायची. करतो का नाही अनुमानाचा प्रयोग? काय चोर सुद्धा चोरी करताना अनुमानाचा प्रयोग करतो. त्याशिवाय चोरी करू शकत नाही तो. शांतता आहे का? घराची दारं खिडक्या बंद आहेत का? लाईट बाथरूमची चालू आहे का? हा, घराला कुलूप आहे आणि लाईट चालू आहे म्हणजे कोणी तर राहत आहे असं वाटावं म्हणून हे चालू ठेवून गेलेत. बरोबर तो अनुमान काढतो सगळं. और रोजच्या व्यवहारात आपण वापरतो सगळ्या पद्धतीनं अनुमान. आपल्याला लिंबू आणायचं आहे, रसरशीत लिंबू पाहिजे, तर काय कापून बघतो का लिंबू आपण? नाही. पिवळा आहे, थोडासा मऊ आहे, चांगला गोल गट्टू आहे, तर काय आहे? त्याच्यामध्ये रस आहे. वापरतो कोणी अनुमान? मग हे काय झालं? स्वार्थ अनुमानच आहे की नाही? आपल्याला दुसऱ्याने कोणी सांगितलं का अरे ते लिंबू घे बाबा चांगला आहे म्हणून? रोज करतो आपण. मग व्यवहारात वापरता येते तसं इथं वापरता येईल का नाही अध्यात्मामध्ये? येईलच. आणि त्या अध्यात्मात कसं वापरायचं हे शिकायचं आहे आता आपल्याला इथं. पण काय होतंय, इथं वापरायला गेले की आपण उगाचच घाबरतो. नाही बाबा ते अनुमान तर्क हे म्हणजे ते विद्वानाचं काम. अहो, कोण कसला विद्वान आला? आपणच विद्वान. आचार्य तर काय म्हणतायत आपल्याला? तुम्ही आचार्य आहे म्हणले. का? कारण संसारामध्ये रागद्वेष करायचे हे तुमच्यापेक्षा चांगलं कोणाला माहित आहे? गृहस्थापेक्षा. मुनींना माहित आहे का तसलं? लांडी लाबाडी करणं कुणाला माहित आहे? आपल्यालाच माहिती, गृहस्थांनाच माहित नाही. म्हणजे संसारातले आचार्य कोण झालो? आपण. कुंद नाही, ते मोक्ष मार्गातले आचार्य आहे तो. आलं का लक्षात? संसारातले आचार्य आपणच आहोत. आहे की नाही? मग तगड्यात तगडे घाला लागला तर मग मी तुझ्यापेक्षा किती हुशार. रोजच्या व्यवहारात म्हणतो का नाही माझ्या नादी लागू नको बरं का, मी लय वाईट माणूस आहे, मी लय हुशार माणूस आहे, तुझ्यासारखा येडा नाही म्हणतो का नाही रोज आपण? मग तिथं घाबरत नाही. इथं मात्र काय होते की आम्हाला म्हणले की अध्यात्म नाही म्हणले, ते पंडित लोकांचं काम आहे म्हणले. कुठला पंडित काढला? कोणाचं काम आहे? त्या सिंहाला काय कळत होतं? काय शास्त्र वाचले होते ते ना? का आगम वाचून बसला होता? आणि सगळे आगम वाचून बसलेला तो मारीची आला की समोशरणातनं बाहेर येऊन मिथ्यामत स्थापन केलं.
केलं का नाही? अहो, धर्माची जर करता जर आदिनाथ भगवान असतील तर अधर्माचा करता कोण आहे? त्या समोशरणात उठून येऊन बाहेर येऊन बसला मारीची. हाय म्हणला, हे आदिनाथ काय सांगतोय म्हणला, मी सांगतो म्हणला धर्म, आणि मिथ्या धर्माची स्थापना केली. तोच पुढं महावीर झाला, भगवान महावीर 24व्या तीर्थंकर. आलं का लक्षात? मग रोजच्या व्यवहारात आम्ही हे पाहतोय, मग आम्हाला आमची बुद्धी वापरता येते की नाही बाबांनो? उगाच तो महान ज्ञानी आहे, मारीची आहे म्हणून का त्याच्या मागे जायचं का? समंत भद्राचार्य काय म्हणतायत आप्तमीमांसा देवागम स्तोत्रामध्ये? तुला समोशरण आहे, तुझ्यापाशी विभूती आहेत, देवाचं आगमन होतं म्हणून मी तुला नमस्कार करू का म्हणले, आहे की नाही? मग तुझ्या सभेला हजारो लोक असतात, तू फार छान बोलतोस म्हणून तू पंडित का, असं विचारायला पाहिजे की नाही आपण? तर आम्ही खरे समंत भद्राचार्याचे शिष्य. अशी गंमत आहे. म्हणून न्यायशास्त्र शिकायला पाहिजे. जर आपल्याला आपल्या भोवती जर जळमट असतील तर ती जळमट कशाने कापणार बाबा तुम्ही? आपल्या ज्ञानानेच, दुसरं साधन नाही. आत्मा विभक्त कशाने केला? प्रज्ञाने. आणि आत्मा ग्रहण कशाने केला? प्रज्ञाने. कुंदकुंदाचार्य काय सांगतात? ज्ञानानेच वेगळं करायचंय स्वतःला, लक्षणाने, सगळ्या पदार्थापासून, आणि ज्ञानानेच ग्रहण करायचंय, दुसरा उपाय नाही. मग खरं तर आहे सोपं, पण जास्त जर विकल्प होत असतील तर शिकाय. मग अनुमान ज्ञान, त्या डोंगरावर अग्नी आहे, की नाही? डोंगरावर अग्नी आहे, कारण तेथे धूर आहे. मग धूर आणि अग्नीची व्याप्ती आहे की नाही? मग हे व्याप्ती माहित पाहिजे, तर्क माहित पाहिजे, तर म्हणजे अनुमान बरोबर. आलं का लक्षात? आणि उगाचच काहीतरी म्हणा लागले. काय म्हणले? तुम्हाला आत्मानुभूती आहे. आणि कारण काय देतात? कारण तुम्ही महाव्रती आहात, किंवा व्रती आहात. या महाव्रताची आणि आत्मानुभूतीची, शुद्धात्मानुभूतीची व्याप्ती आहे का हो? सांगितले का आगमात? मारीची काय दिगंबर दीक्षा घेऊनच बसला होता का नाही समोचरणात? मग आहे का व्याप्ती आत्मानुभूतीची महाव्रतासोबत? अभव्य सेन मुनी होते का नाही? आहे का त्यांच्या महाव्रताची व्याप्ती? आणि सिंह काय मुनी नव्हता, पण त्याला आत्मानुभूती होती. म्हणून आत्मानुभूतीसाठी महाव्रत किंवा व्रताची व्याप्ती नाही बाबांनो. हा, पुढचं गुणस्थान, चारित्राचे अजून शुद्ध परिणाम पाहिजे असतील तर मात्र महाव्रत आणि अनुव्रताची काय आहे? बाह्य व्याप्ती तिथं आहेच, आगमात सांगितलेली आहे. पुढं पाहणार आहोत आपण कसं लावायचं. आलं लक्षात? मग तुमच्या आत्मानुभूतीची तुम्हाला निर्मळता पाहिजे असेल, चारित्राची निर्मळता पाहिजे असेल तर काय आहे? त्या महाव्रताची आणि अनुव्रताची बाह्य व्याप्ती असते. आणि ती कशी असते? महाव्रत घेतलेत म्हणून तो भावलिंगी संत होतो असं नाही.
त्याची अनुभूतीमध्ये रुची वाढते म्हणून तो महावर्ती होतो. बाह्य कपडे पण सोडून देतो, नको म्हणतो आता मला काय, कारण मला हा अतिंद्रिय आनंद उत्कृष्ट येतोय. म्हणून त्या अध्यात्मयोगी आत्मानुभूतीच्या वेळी काय म्हणले त्या पंडिताला, बास करा आता शास्त्र वाचणं, करू द्या मला सामायिक. सामायिकाची वेळ नव्हती, दुपारी स्वाध्याय करत बसले होते एक पंडितजी आणि अध्यात्मयोगी. न्यायशास्त्राचा स्वाध्याय चालू होता आणि अध्यात्मयोगीला ती कळ आली आतनं, बास म्हणले नको. ही उत्कृष्टता आहे. आलं का लक्षात? म्हणून पूज्यपाद आचार्यांनी काय सांगितलं, यथा यथा समायाती संवित्तो तत्वमुत्तमम तथा तथा न रोचन्ते विषया सुलभा अपि. पोल्याला द्राक्ष आंबटच की हो. डॉक्टरनं सांगितले साखर खायची नाही म्हणून मी साखर खातच नाही ना. आलं का लक्षात? म्हणून काय मी व्रती नाही. पोल्याला द्राक्ष आंबट. किंवा मला पुढे जाऊन स्वर्ग मिळावा, पुण्यप्राप्ती व्हावी, पुढचे भोग मिळावेत म्हणून आता मी पाप करत नाही. ठीक आहे, भाव चांगले, शुभ भाव आहेत, परंतु ते शुद्ध परिणाम नाहीत बाबांनो. विषय सहज सुलभ आहेत पुण्याच्या उदयाने, तरी पण विषयाकडे रुची जात नाही, कारण आता इकडं रुची लागलेली आहे. आणि मग इकडं रुची लागल्यामुळं बाह्यता जो त्याग होतो, तो बाह्य त्याग ह्या रुचीचं काय आहे, हेतू आहे, म्हणजे बाह्य व्याप्ती आहे, लक्षण आहे. आलं का लक्षात? ठीक आहे, बाकीचं उद्या पाहू. होते काय, हे पावसामुळं रेंज मिळत नाही आणि 20-50 शिवाय आपण सगळे जमत नाही, त्यामुळे 21-50 पर्यंत स्वाध्याय घ्यावा लागतो. नाहीतर काय होईल, आपला वर्ष 2 वर्ष झालं तरी स्वाध्याय संपायचा नाही आणि परत 4 दिवस आपल्याला येणं होते आणि 4 दिवस येणं होत नाही, मग सगळं खंडित होईल. त्यामुळे आपल्याला इलाज नाही आणि 20:45च्या आधी घेऊ शकत नाही, कारण तिकडं अकलूजचा स्वाध्याय 8:45 पर्यंत असतो. तरी पण मी आजपासून काय करायला लागलोय, ते रेकॉर्डिंग करायला लागलोय, म्हणजे ज्याला शक्य नाही त्यानं नंतर ऐका बाबा. पण शक्यतो तसं करू नका, नाहीतर आळसपणा येतो आणि आपल्याच्यानं ऐकणं होत नाही. स्वाध्यायाला रेग्युलर उपस्थित राहा. स्वतः उपस्थित असून स्वाध्याय केलेला ती गोष्ट वेगळीच असती, रेकॉर्डिंग ऐकणं होत नाही. तेवढं हुशार असलं असतो तर आपण घरी बसूनच सगळी पुस्तकं वाचली असती, पण तसं होत नाही बाबा. ठीक आहे, बाकीचं उद्या म्हणा. स्वातीताई बेणसुरे पद म्हणा एखादं. आहे ना तुमच्याकडे कॉपी? स्वातीताई बेणसुरे नाही सर, कॉपी नाही नाहीये सर लिहिलेलं. सुधाताईनं टाकलेलं आहे, पण ते पाहावं लागेल मला व्हॉट्सअपला. बर ठीक आहे, म्हणा बरं. कोण आहे दुसरं? चंडके वहिनी म्हणा बरं. स्वतंत्र ज्ञाता दृष्टा आत्मराम जो है भगवान, जो है भगवान, अंतर उपरी ज्ञान वे रागवितान मम स्वरूपने शीत समान अमित शक्ति सुख ज्ञान विज्ञान किंतु आचवश ज्ञान बना भिकारी निपट जान सुख दुख नाता कोई न मोह
जगत परिणाम, मैं जग का करता क्या काम, दूर हटो परगत परिणाम, सदानंद रहो अभिराम, स्वतंत्र निष्काम, ज्ञाता दृष्टा आत्मराम. 9 वेळा नमोकार मंत्र म्हणा आणि मग स्वाध्याय विसर्जन करा.